खूप दिवसापासून अष्टविनायकांच्या गणपतीचे दर्शन करण्याचा विचार मनात होता आणि शेवटी ठरलं की 7 जानेवारी 2024ला रविवारी जायचं. मग सकाळी 6:30 वाजता मी आणि माझी फॅमिली आम्ही मिळून इको गाडीतून सर्वात आधी महडच्या वरद विनायक अष्टविनायक गणपती दर्शन घेण्यासाठी निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे ट्रॅफिक नव्हती. आमच्या खांडवे गावातून मग कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ मार्गे पुढे जात 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 मग वांगणी, खोपोली मार्गातून पुढे गेलो. मग शेवटी कर्जतमध्ये पोहोचलो आणि कर्जतमध्ये जाताना 9 इमॅजिका लागला. अशा या प्रवासात मग शेवटी महडला वरद विनायक गणपतीला पोहोचलो. दर्शनाआधी पोहोचलो तेव्हा रविवार असल्यामुळे दर्शनाआधी खूप मोठी रांग होती. तब्बल 1 तासानंतर आम्हाला संपूर्ण दर्शन मिळालं. आमचं दर्शन पूर्ण झालं. श्री वरद विनायकाचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही भगवान दत्त, राहू, केतू, शनिदेवाचं दर्शन घेतलं, जे मंदिराच्या बाजूलाच स्थित आहे. कुबेराचं मंदिर बांधायचं काम लवकरच सुरू होणार आहे. मंदिराच्या बाजूला एक तलाव सुद्धा आहे. तलावाच्या आतमध्ये जाण्यास बंदी आहे. गणपतीचा विचार केला तर अष्टविनायकात 4था गणपतीवरून महडच्या वरद विनायक गणपतीचा क्रमांक लागतो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. मंदिराच्या इतिहासाचा विचार केला तर हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे. हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते. गणेश इथे वरद विनायक या रूपात राहत असे. वरद विनायक म्हणजे समृद्धी व यश देणार. येथील मूर्ती स्वयंभू असून धोडू पौंडागर यांनी ती येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भेवलकर यांनी येथील देऊळ बांधले व महड गावी वसवले. मंदिराचा जर विचार केला तर या देवळाच्या 4ही बाजूस 4 हत्तींच्या मूर्ती आहेत. 8 बाय 8 फूट असलेल्या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो. असे म्हणतात की हा दिवा 1892 पासूनच पेटत आहे. मंदिराच्या बाबतीत जर एका आख्यायिकेचा आपण विचार केला तर फार प्राचीन काली भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मुलबाळ नसल्यानं तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीच्या अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल असा त्याने राजाला वर दिला. काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला. त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. एकदा रुक्मांगद शिकारेडी वनात भटकत असताना तो वाचक नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने त्याची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे काम वेळ झालेला मुकुंदीने तू कुष्ठरोगी होशील असा रुक्मांगदाला शाप दिला. शाप मिळता क्षणिक सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेल्या रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारद मुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला. इकडे त्या मुकुंदीची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदीची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदीला पुत्र झाला. त्याचे नाव गृस्मद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रद्रष्टा व द्वितीय मंडलाचा करता. गृस्मदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीत झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृस्मदाला हिंडले गेले. तेव्हा गृस्मदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, तो याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर. विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रकवन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृस्मदाला वर मला म्हणून येथील विनायकाला वरद विनायक म्हणतात. गृस्मद हा गणपती संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नाव मणिपूर्व मणिभद्र होते. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.